त्यानंतर आपल्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जस्टिन जेम्स मॅडम, त्यानंतर शाळेच्या मुख्य प्रशासिका मान्य सेलिन मॅडम, त्यानंतर माननीय आपल्या माध्यमिक विभागाचे सुपरवायझर डॉक्टर के सेल्वान सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका देवा जबामणी टीचर, आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी उपस्थितांचे सर्वांचे स्वागत करतो। तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे या ठिकाणचे सर्व शिक्षक वृंद हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचे या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। அத்திலக வாசனை போல் அணித்துலகும் இன்பமுற எத்திசையும் புகழ் மணக்க இருந்த பெரும் தமிழனங்கே தமிழனங்கே உன் சீரிழமை திறம் வியந்து செயல் மறந்து வாழ்த்துதுமே வாழ்த்துதுமே வாழ்த்துதுமே। पाहुण्यांना विनंती करतो की आपण ध्वजारोहणासाठी ध्वजस्तंभाकडे यावे। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। साजरावा, जय जयकार तयाचा आसमंती गरजावा, सांडिले रक्त ज्याने महाराष्ट्रासाठी जन्म तयांचा फिरून यावा महाराष्ट्र भूमी। सेवा करण्यामध्ये मग्न असलेले भक्त पुंडलिक की ज्याने आपलं श्रेष्ठत्व आणि आई वडील हीच देवता आहे हे सर्वपणे जगाला दाखवून देण्यासाठी भक्त पुंडलिकाने फार मोठं मोलाचं काम केलेलं आहे। आणि म्हणून ज्यावेळेला भक्त पुंडलिकाच्या समोर ज्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत आला आणि सांगितलं की मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये, वीट फेकून दिली आणि म्हणून विटेवर उभा राहिला विठ्ठल पांडुरंग। आणि म्हणून युगे 28 पांडुरंग उभा राहिला। यासाठी आपल्याला जर पाहायचं असेल तर हे सगळं या ठिकाणी पंढरपुरामध्ये सगळं घडलेलं आहे। म्हणून आज 1 मे महाराष्ट्रातील आणि साधू संतांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र। आई वडिलांचं श्रेष्ठत्व जगाला दाखवून देणाऱ्या संतांनी फार मोलाचं या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि अवघ्या जगाचं अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून हा उभा राहिलेला महाराष्ट्र आहे। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी अशी ही मासाहेब जिजामाता जिच्या पोटी हे बाळ जन्माला आला आणि त्यांनी महाराष्ट्र घडवला।
तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी आंबेडकर, विदा सावरकर, महात्मा फुले अनेक क्रांतिकारक होऊन गेलं आणि याच क्रांतिकारकांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बदल घडवून आणलेला आहे. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी त्या ठिकाणी फ्लोरा फाउंटन या कमिटीने या ठिकाणी विरोध केला गेला, पण प्रत्येक तळागाळातील या महाराष्ट्रातील सगळे या ठिकाणी कामगार एकवटून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आणि हेच आंदोलन करीत असताना त्या ठिकाणी 106 वीर हुतात्म्यांना या वीरांना त्या ठिकाणी वीर मरण आलेलं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपल्या प्राथमिक विभागाच्या टीचर प्रिया लबाडे टीचर या ठिकाणी प्रिया लंबाटे टीचर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्तानं 2 शब्द बोलावे. आदरणीय व्यासपीठ, प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राथमिक मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि माझे इतर कर्मचारी सगळ्यांना सुप्रभात. आज आपण इथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त एकत्रित आलो आहोत, त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस आपल्या सर्वांना स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आणि मानवतेचा दिवस आहे. हा दिवस आपल्यासाठी खूप काही घडवून आणि सांगून गेलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची, संस्कृतीची, वीरांची भूमी आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मभूमी ही शिवरायांची असून शूर नेते, शूरवीर ह्यांनी बरेच प्रकार आणि महानता घडवून आलेली आहे. तसेच आपण सर्व शिक्षकांनी आपल्या मुलांसाठी चांगला वेळ देऊन त्यांना आपल्या देशाचा चांगला नागरिक घडवण्यासाठी आपण खूप खूप मोलाचे मार्गदर्शन करूया आणि आपल्या मुलांना व्यवस्थितपणे घडवूया. स्वच्छता, शिस्त, देशप्रेम या गुणांचा अंगीकार करून आपण एक आदर्श नागरिक बनूया. चला आज आपण अशी या दिवशी प्रतिज्ञा करूया की आपण सर्वजण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपला मोलाचा वाटा उचलण्याची संधी साधूया आणि संकल्प करूया. तसेच मी आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक महाराष्ट्र राज्यगीताचं एक कडवं सादर करू इच्छिते. ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी मी नम्र विनंती करते. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला भेट देवती जिबाम. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिवशंभू राजा माझा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. साथ टीचर लाइन में खड़े रहो. आता या ठिकाणी आपला साक्षरता शपथ घ्यायची आहे. साक्षरता शपथ समोर बोलत आहेत, माझ्या पाठीमागे तुम्हाला बोलायचंय. मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब, गाव दिनांक 1 मे 2027 पर्यंत साक्षर करेल. मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेन. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्या ज्ञान शिकविण्यासाठी मदत करणार आहे. मी किमान 2 असाक्षर
मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी व्यक्ती साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. सर्व असाक्षर व्यक्ती सर्व असाक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी 100% योगदान ठेवून 100% योगदान देऊन माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र साक्षर महाराष्ट्र साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मी कटिबद्ध आहे, होण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी मी शपथ घेत आहे. अशी मी शपथ घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास. जय उल्हास. शिक्षक वृंद तसेच प्राथमिकचे सर्व शिक्षक, त्यानंतर इतर शाळेतील इतर शिक्षक वर्ग आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपल्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा 1 मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.